राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात आयोगाचा निर्णय अन्यायकारक, शरद पवारांची टीका। वरच्या कोर्टामध्ये दाद मागणार, पवारांची घोषणा। 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याबाबतचा कायदा केला जाण्याची शक्यता। शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण या संदर्भात देण्यासाठी विधेयक विधिमंडळामध्ये संमत होणार। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, जरांगेंचा निर्धार। 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार, एबीपी माझाला जरांगेंची माहिती। मुंबई नाशिक हायवेवरती मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। हिंगोली जिल्ह्यातही आंदोलन, वाहतुकीला फटका। परीक्षा सुरू असल्याने तुर्तास आंदोलन करू नका, जरांगेंचं आवाहन। चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावरती दगडफेक। भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। गुहागरच्या भाषणामध्ये निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना केली शिवीगाळ। रत्नागिरीमध्ये दगडफेक प्रकरणामध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल। दोन्ही पक्षाच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई। बांद्रामध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये पोस्टर वॉर। गेट वेल सून उद्धव ठाकरे, भाजपचं पोस्टर, तर गेट आउट सून फडणवीस। शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधून भाजपला उत्तर। मनसेचे शिलेदार लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये विजयी होतील। मनसेचे नेते अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास। राज्यसभा निवडणूक बिनविरोध, अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि चंद्रकांत हंडोरे यांना खासदारकी। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय। माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवरती सडकून टीका। शिवाजीराव आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी, तर महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार याची उत्सुकता शिगेला। दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार। विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा। वाशिम, वर्धा, बुलढाण्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू। नवी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू गेट जवळ मोठा मंडप कोसळला। मंडपाखाली अनेक जण अडकल्याची माहिती, 8 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।